घरदार सोडून जाणं आमच्या जीवावर आहे. असं कसं भरलं गळ सोडून जायचं? मग किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित. म्हणून जीव भ्याला शरण गेला विठोसी हे आमच्याकडे नाहीच आहे. फक्त पहिलंच चरण आमच्याकडे, किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित, चालूच आहे. मग संसार जर सुटत नाही, संसाराची आसक्ती जर निवृत्त होत नाही, विषयाची वेगवेगळी रूप आम्हाला प्रत्येक वेळेला प्रत्येक जीवनामध्ये मोहित करतात. पाचच विषय, शब्द स्पर्श रूप रसगंध पाचच आहेत, पण त्यांच्या आकृत्या प्रत्येक वेळेला त्याचं रूप आम्हाला वेगळ्या अर्थाने मोहित करत राहत. विषय सुटता सुटत नाही. विषय ओढी भुलले जीव, आता याची कोण करील किंवा नुपजे नारायणी भाव पाहुणे ठाव नरदेव. कोणाला? आम्हाला विषयच गोड वाटतात. विषयाचे ध्यान राहिले अंतरी, तेच चालू आहे. विषय हे आघावे सर्वथा मनवून सांडावे नाही, मग रागद्वेष स्वभावे नाशेतील नकोय आम्हाला. आम्हाला विषयात राहायचं आहे. विषय आम्हाला गोड वाटतात. आणि सध्याच्या काळामध्ये तर विषय आमच्या आतपर्यंत पोहोचण्याची इतकी माध्यम आहेत, इतकी माध्यम आहेत, काय सांगू आता तुम्हाला. भागवतामध्ये अजामेळाचं चरित्र येतं, तुम्ही ऐकलं असेल. अजामेळाचं चरित्र, चांगला सज्जन, एक स्त्री पुरुष, अंगावर वस्त्र नाही, असे स्त्री पुरुष त्यांनी लांबून बघितले आणि त्यांच्या अंतःकरणामध्ये विषयाची वासना निर्माण झाली. सौभरी नावाचे एक ऋषी आहेत, त्यांची एक कथा आहे पुराणांमध्ये. बघ, सूर्याला अर्घ देण्याकरता नदीमध्ये उतरले. नदीमध्ये हातात पाणी घेतल्यावर एक माशाचं युग्म त्यांना दिसलं. त्याच्या अंतःकरणात संसार करावा अशी भावना निर्माण झाली. एक मासा बघितला तर ऋषीच्या अंतःकरणामध्ये जर वैराग्य निवृत्त होऊन संसाराची अपेक्षा निर्माण होत असेल, एक दृश्य बघून, अजामेळाने एक दृश्य बघितलं तर सगळी चांगली वृत्ती मागे पडली आणि विषयासक्त झाला. अशी हजारो दृश्य दाखवणारा टीव्ही आम्ही 24 तास बघतोय. आमचं काय होत असेल एकदा विचार तरी करून बघा. काही ना काहीतरी निमित्तानं विषयाचं आकर्षण निर्माण करणारी माध्यमं आमच्या भोवती इतकी सक्रिय झाली आहेत. खिशातून काढला की मोबाईल हातातच आहे. बरं, त्याच्यावर काय दिसेल काही सांगता येत नाही. घरात गेलं की टीव्ही आहे, बसलं की लॅपटॉप आहे. इतके माध्यम आमच्या समोर आली. विषयाने इतके विचित्र आकार धारण केलेत, इतके आकर्षक आकार धारण केलेले. अजामेळाला त्या मानानं काही नव्हतं, है ना, काही नव्हतं. सगळंच वाईट आहे असं माझं म्हणणं नाही आहे. आपण कृपा करून गैरसमज करून घेऊ नका. पण ही संधी आमच्या जीवनामध्ये उपलब्ध झाली ना. अनेक गोष्टी अशा आहेत विषयाचं आकर्षण. बरं, सध्याची परिस्थिती तर अशी आहे, मी नावळ कुणालाच ठेवत नाहीये बरं, पण काळाची विचित्र गतीच अशी आहे. मानवी वृत्तीच्या परिवर्तनाला वेगच इतका आलाय. तो विज्ञानामुळे आलं का अमक्यामुळे आलं हा मुद्दाच नाही. येतो कशामुळेच येत नाही, तो येतो तो आमच्या विचार करण्याच्या विपरीत भूमिकेमुळे. हा विचार आम्ही कधी करतच नाही. ज्ञानेश्वरी याच्या करताय, गाथा याच्या करताय. खरं सांगायचं झालं तर अभंग करण्याकरता गाथा नाही हो. कीर्तन करावं याच्याकरता अभंग असले पाहिजेत म्हणून गाथा नाही निर्माण केलाय तुकोबाराने. पारायण करता यावं म्हणून ज्ञानेश्वरी नाही निर्माण केली ज्ञानेश्वर महाराजांनी. कीर्तनामध्ये ज्ञानेश्वरीचे संदर्भ देता यावेत म्हणून ज्ञानेश्वरी नाही झाली. ज्ञानेश्वरी आमच्या वृत्तीचं परिवर्तन करणारा ग्रंथ आहे. आम्ही बदललं पाहिजे याच्याकरता ज्ञानेश्वरी. आमच्या विचारात बदल झाला पाहिजे. विचार करण्याची दिशा, विचाराचे विषय, विचाराची प्रक्रिया आणि विचाराची आवश्यकता या गोष्टी आम्हाला कळल्या पाहिजेत. याच्याकरता ज्ञानेश्वरी, याच्याकरता गाथा.
माझं कीर्तन ऐकून घरी जाऊन काय कीर्तन झालं, फार हसवलं महाराजांनी, याच्यात कीर्तनाचं महत्व नाहीये, तात्पर्य नाहीये. मला काय वाटतं माहितीये का, माझं कीर्तन ऐकल्यानंतर घरी जाऊन तुम्हाला गाथा उघडावा वाटला पाहिजे, तर माझ्या कीर्तनाला अर्थ. खरं तर नाही तर काही नाही, इथं कीर्तन ऐकायचं, घरी जाऊन झोपायचं, त्याच्यापेक्षा इथंच झोपलेलं काय वाईट, असा विचार करून लोक कीर्तनातही झोपतात. नाहीतरी काय, इथं ऐकायचं घरी जाऊन झोपायचं, ह्याच्याकरता कीर्तन आहे का? ह्याच्याकरता तुकोबार आहेत का? अरे तुकोबारायांचा एक एक शब्द पृथ्वीच्या मोलाचा आहे. असं काय करत, त्याच्याकडे गांभीर्यानंच बघितलं पाहिजे. इतक्या सहजतेनं आमच्या जीवन मूल्यांची मांडणी करणारे दुसरे महात्मे या जगताच्या पाठीवर नाहीच आहेत. इतकी सहज भाषा, इतकं सरळ बोलणं, थोडासा विचार करायला पाहिजे या ग्रंथाच्या बाबतीत. असो, स्वतंत्र विचार होईल तो सांगायचा झाला तर. आता माझा तो मुद्दा नाही, प्रतिपाद्य विषय नाही. माझा मुद्दा असा आहे की विषय खूप आकर्षक रूप धारण करून आले आणि सध्याचा काळ इतका विपरीत आला. मी स्पष्ट बोलतो, क्षमा मागून बोलतो, तुम्ही मोठे आहात माझ्यापेक्षा, बोलायचा अधिकार मला आहे नाही मला माहिती नाही, पण धाडस करून बोलतो. विषयाच्या भोगाच्या प्राप्तीलाच मनुष्य आपल्या जीवनाची इतिकर्तव्यता मानतो आहे आणि त्या विषयाच्या भोगाकरता कराव्या लागणाऱ्या प्रयत्नांना पुरुषार्थ मानतो आहे. ही सध्याची अवस्था आहे. आमचा पुरुषार्थ धर्मार्थ काममोक्षात राहिला नाही. आता आमचा पुरुषार्थ मिळवलं का नाही याच्यात आहे. मिळवली का नाही नोकरी, काही करून पाडलं का नाही, त्याला डिपॉझिट नाही का जप्त करायला लावलं, याच्यात माझा पुरुषार्थ आहे. माझा पुरुषार्थ हा विषय भोगाकरता कराव्या लागणाऱ्या प्रयत्नांमध्ये, सध्याच्या काळामध्ये माझ्या जीवनाच्या धन्यतेकरता कराव्या लागणाऱ्या प्रयत्नांमध्ये माझा पुरुषार्थ लपलेला नाहीये. सध्याच्या काळात काय पुरुषार्थ आहे माझा, तर दिवसाला मी 4 कीर्तन करतो. पुरुषार्थ हा कसला पुरुषार्थ आला? बर कशा करता करतो हा तर स्वतंत्रच विचार आहे, तो मला बोलायचाही नाही आहे. माझं आध्यात्मिक जीवन सुद्धा माझ्या पुरुषार्थाचा वेगळा विचार करता, याच्यापेक्षा दुर्दैव काय असू शकणार आहे? फक्त विषय भोगा करता करावे लागणाऱ्या प्रयत्नांना मी पुरुषार्थ म्हणतोय. त्याच्यातला धर्म मोक्ष तर बाजूलाच पडला. काय सगळं केंद्रीभूत झालंय ते अर्थ आणि काम, बस. असो, विषय आमच्या जीवनामध्ये आम्हाला विपरीत रूपानं क्रिया करायला लावतात, आकर्षकता निर्माण करतात आणि ती आकर्षकता म्हणजे तो मोह आणि मोहित झालेला तो पुरुष आपली बुद्धी गहाण टाकल्यासारखा त्या विषयाच्या मागे धावतो. विषय दिसला की डोळे झाकून धावत जाणं हा स्वभाव झालाय आमचा. बरं, ही माझी भाषा नाहीये. ज्ञानोबा बोलतात 2रा अध्याय, मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःख दहा आगमा पायिनो नित्यस्तंस्ते दीक्षस्व भारत. या श्लोकावरचं ज्ञानोबा यांचं व्याख्यान बघा. येथ विषया वाचून काही आणिक सर्वथा रम्य नाही, ऐसा स्वभावोची पाही इंद्रियांचा. झालंच आहे ते, ठीक आहे. आम्हाला मग जर आम्हाला वैराग्य निर्माण होणार नसेल, वैराग्याच्या पूर्वीचा विवेक, सत्सद विवेक आमच्या ठिकाणी निर्माण होणार नसेल, तर मग माणूस म्हणून जन्माला येऊन आम्हाला सुटकाच नाही का? आमची काही व्यवस्थाच नाही का? बरं, वैराग्य निर्माण होणारे किती लोक आहेत जगताच्या पाठीवर? फार कमी. अहो, याच्यापेक्षा पुढे बोलतो मी, पुढे बोलतो, पण आज बोलून जातो, आला विषय. तुकोबारांनी म्हटलंय, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी. पुढं आहे ना, पुढं शहाणा तो धनी आहे ना, येतो येते, ठीक आहे. आता मला सांगा, जर हे नाम इतकं सोपं आहे तर शहाणाच का घेत असेल? म्हणजे मूर्खांच्या कल्याणाची व्यवस्थाच नाही का या जगामध्ये? सांगा ना, मग शहाणाच का घेतो? बर, मला ह्याच्याही पुढे विचारतो, मला क्षमा करा, उत्तर द्या. या जगात शहाण्यांची संख्या जास्त आहे का मूर्खांची?
संख्या कुणा, तुम्ही मोकळं उत्तर द्या. काय होतं माहितीये का, या प्रश्नाचं उत्तर देताना बहुतेकांचं उत्तर माहिती असतं मलाही, पण माणसं मोकळ्या मनाने देत नाहीत, कारण आपली गणती त्याच्यातच होईल की काय याची भीती वाटते. शहाणे फार कमी आहेत जगात. पण मग असं जर असेल, आमच्या ठिकाणी आमचा संसार सुटणार नसेल, आम्हाला वैराग्य येणार नसेल, ठीक आहे की, जर हे होणारच नसेल तर मग आमच्या कल्याणाची स्वतंत्र व्यवस्था नाही का? संसाराबद्दल आम्हाला प्रेम आहे, अनादिकालापासून आम्ही संसार करत आलोय. अनादि संसार मालेच्या ठाई, नाथ महाराजांची भाषा. ज्ञानोबारायांना विचारा, ते तेच बोलतात. अविद्येची निदा विश्व स्वप्नाचा हा धांदा, भोगीत होता प्रबुद्धा अनादिजो, अनादिजो भोगत होता. तो महावाक्याचे नावे गुरुकृपेचे निथावे, माथा हात ठेविला नोहे थापटीला जैसा, तैसी विश्व स्वप्नेसी माया, निध सांडोनी धनंजया, सहसा चेईला अद्वयानंदपणे जो. हे नंतर, पण भोगीत होता प्रबुद्धा अनादिजो, अनादि संसार मालेच्या ठाई. संसार अनादिकालापासून आम्ही करत आलोय, त्याचं प्रेम जडलंय. आता आम्हाला तो सोडायचा नाहीये. संसार आमच्याकडून सुटतही नाहीये, आणि आमची सोडण्याची आता इच्छाही नाहीये. आता आम्हाला हेच बरं वाटतं. तुकोबार आहे त्याच्या थोडं पुढे जाऊन बोलतात, भय वाटे पर न सुटे हा संसार. भीती वाटते. बरं संसार, बरं जाऊ द्या, संसार सोडायचा असू दे नसू दे, काहीतरी आम्हाला सोडायचं आहे, नाही नंतर आहे. मला एक गोष्ट सांगता का, या संसारात सुखी झालेला कोण आहे? एक जणांनी हात वर करा. आहे का? नाही ना. मग आतापर्यंत सुख मिळालं नाही, बरं जाऊ द्या, पुढं मिळेल. मला बॉन्ड पेपरवर लिहून देता? शाश्वती देता? नाही. मग मागेही मिळालं नाही, पुढेही मिळायची शक्यता नाही, मग सोडायची काय अडचण आहे? नाही नाही, तेवढं सांगू नका. सोडता येत नाही एवढी गोष्ट खरी आहे. भीती वाटते पण सुटत नाही, ही आमची अडचण आहे. तुकोबार आहे म्हणतात, संसाराची भीती वाटते पण संसार सुटत नाही. आता त्यांनी जडून ठेवलंय, जकडून ठेवलंय, त्याला काय करता? विवेक वैराग्य या साधनाने आमच्या संसाराबद्दल, आमची संसाराबद्दलची जी आत्मत्व भावना आहे ती दूर करणं ही सगळ्यांच्या ह्याच्यातली गोष्ट नाहीये, योग्यतेतली गोष्ट नाहीये. सगळ्या सामान्य जनांना हे अशक्य आहे. बरं, हे सगळं करण्याकरता जो मानवी देह मिळाला तो किती काळाचा? अल्प आयुष्य. तेवढ्या वेळामध्ये विवेकही व्हावं, वैराग्यही व्हावं, समाधी षटसंपत्ती यावी, त्याच्यात मुमुक्षुताही यावी, त्याच्यात श्रवणही घडावं, त्याच्यात मननही घडावं. बरं, कुणाचं घडावं? ज्याचं घडावं तोही संसारातलाच आहे. तो कुठं मुक्त झालेला आहे म्हणून त्याचं श्रवण आम्हाला घडतंय. मग आम्ही घरी जाऊन त्याचं मनन करावं, मननाचं निधिध्यासन व्हावं, निधिध्यासनाचं तत्व पदार्थ शोधन होऊन आम्हाला ज्ञान व्हावं. कोणी सांगितलंय? एका जन्मात घडतं काय? बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते, वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा. भगवद्गीता बोलते 7वा अध्याय. अनेक जन्माच्या शेवटी ज्ञान. बर, थोडा अल्पायुष्य जरी माणसाचा देह आपल्याला मिळाला असला, कधी संपेल सांगता येत नाही. बरं, नका जाऊ दे, कधी का संपेना, पुढच्या वेळेला हाच मिळेल ह्याची तरी शाश्वती देता येते काय? कुत्र्याच्या जन्माला जाऊ, मांजरीच्या जन्माला जाऊ, किड्या मुंग्याच्या जन्माला जाऊ, कुणाच्या जन्माला जाऊ, कुणाला माहिती आम्ही कुठे जाऊ? तो बुद्धीचा पालट धरारे काही मागुता नाही मनुष्य देह. कुणाला माहिती कुठे जाऊ आम्ही? सांगता येत नाही. मर्यादित कालावधीमध्ये हा माणसाचा देह आम्हाला मिळाला, मर्यादित कालावधी या जन्माचा, त्याच्यामध्ये हे सगळं होईल का? होणार नाही. मग आम्हाला विषयापासून मुक्तता नाही, आम्हाला संसार सोडायचा नाही, आम्हाला वैराग्य निर्माण झालं नाही, तरी आम्हाला कल्याण करून घेण्याचा अधिकार आहे का? नाही आहे. मग त्याची व्यवस्था काय? त्याची व्यवस्था काय?
आम्हाला चांगलं आणि वाईट ओळखावं एवढा विवेक सुद्धा आमच्या जवळ बऱ्याच वेळेला नसतो सामान्य माणसाजवळ. आम्ही म्हणजे सामान्य माणूस, सामान्यातला सामान्याचा विचार सांगतोय. या सगळ्या गोष्टीची एक प्रक्रिया आहे, या सगळ्या गोष्टीमध्ये एक क्रम आहे, या सगळ्या गोष्टीची एक संगती आमच्या जीवनाशी लावली गेलेली आहे. बर, त्याही पेक्षा पुढे जाऊन आमचं जीवन हे जसं विषयांकडे मोहित होतं ना, तसे अजून दोन गोष्टी आहेत. आम्ही आमच्या जीवनाचा विचारच चांगल्या अर्थाने करू शकत नाही. याची कारण अजून दोन आहेत. पहिलं कारण असं आहे की आमचं जीवन अर्थकेंद्री जास्त झालंय. सगळं चाललंय पैशा करता, अर्थकेंद्रित्व आहे. आणि त्या अर्थकेंद्रित्वाबरोबर आमचं जीवन आत्मकेंद्री झालं. तुम्हाला गंमत सांगतो, माझं कुटुंब असं तुम्ही म्हणा, माझं कुटुंब, या कुटुंबामध्ये कोण कोण येतं सांगा. माझं कुटुंब असं जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा कोण येतं त्याच्यामध्ये? आई वडील असले तर आई वडील, नाहीतर सांगा तुमच्या कुटुंबामध्ये कोण कोण? मी, पुढं बोला, मोकळं बोला, घाबरू नका, इथे काही होत नाही. बायको, दोन मुलं, संपलं माझी पांडूची. अरे ते पांडूचे म्हणजे तुझे कोणीच नाहीत का? तुझ्या सख्या भावाची मुलं आहेत ना. त्याच्या मामकाहामध्ये जर पांडव येत नसतील आणि माझ्या कुटुंबामध्ये माझ्या भावाची मुलं येत नसतील तर धृतराष्ट्रात आणि आमच्यात फरक काय राहिला? कुठे चाललो आम्ही? माझ्या मामकाहामध्ये माझ्या सख्या भावाची मुलं येत नाहीत. त्या सख्या भावाच्या मुलांना मी माझा मुलगा म्हणायला तयार नाही. आज किती आत्मकेंद्रित्व आलं, किती संकुचित झालो आम्ही, किती अर्थकेंद्रित झालो. काय सांगू तुम्हाला, आमच्या दिंड्या त्याच्याकरताच काढतोय आम्ही. सगळीकडे हेच आहे. मी काही अपवाद, सामान्य माणसाच्या जीवनामध्ये आम्हाला हे सगळं, मग आमच्या करता काही व्यवस्था आहे का नाही, आम्ही याच्यातून, याचा अर्थ आम्हाला परमार्थाची ओढ नाही असा होतो का? मला सांगा, तुम्हाला संसार करायचा आहे का परमार्थ? तुम्ही उत्तर द्या. नाही जमलं तर मी देणारच आहे. मी काय बोलायचं ठरवूनच आलो. बर, संसार करायचा का परमार्थ? नाही हो, तुम्ही हे असं उलट बोलता. आम्हाला संसारच करायचा आहे, आम्हाला संसारच करायचा. मग प्रवचनाला कशाला आला सांगा? मग संसार करायचा, मग मी उत्तर देतो. सगळ्यांच्या मनात हे उत्तर आहे, तुम्ही बोलत नाही फक्त. पण मी जे उत्तर सांगतो ते जर पटलं असेल तर प्रतिसाद द्या. मी जर तुम्हाला विचारेन संसार करायचा आहे का परमार्थ करायचा आहे, सगळ्याच्या मनात एकच उत्तर आहे, दोन्ही थोडं थोडं करायचंय. आहे का नाही? जमल तसं दोन्ही करायचंय. आम्ही देवाचा द्वेष करणारे लोक नाही आहोत. आम्हाला परमार्थाशी आमचं काही वावडं नाही आहे. परमार्थाची विरोधी नाही आहोत आम्ही. हा, आम्ही संसार सोडू शकत नसू हे मान्य आहे, पण ह्याचा अर्थ आम्ही देवाचा द्वेष करतो, आम्ही ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या वाङ्मयाकडे बघतही नाही असं होत नाही ना. आम्ही जमेल तेव्हा रामकृष्ण हरी म्हणतोच आहोत, आम्ही कुळाचार पाळतोच आहोत, आम्ही कुलदेवतेला जातोच आहोत, आम्ही जमेल तसं आळंदी पंढरपूर करतोच आहोत. वारीला होत नसेल पण कधीतरी 2-4 दिवस सुट्ट्या आल्या की इकडे तिकडे जायच्या ऐवजी आम्ही आळंदी देऊ करून येतो. मान्य आहे, आम्ही काय भाविक नाही काय? आहोतच की. म्हणजे आमच्या अंतःकरणामध्ये परमार्थाची गोडी नाहीये असं नाहीये. हा, हे असेल की त्या वेळेला आमच्या जीवनामध्ये परमार्थाचं प्राधान्य नसेल, हे मी मान्य करेन. मान्य आहे, संसाराला प्राधान्य असेल, पण परमार्थाचा विरोध आणि द्वेषच आहे असं तर नाहीये ना. असं तर नाहीये. आम्हाला दोन्ही पाहिजे. मग आमचा दोष काय? मग आमची काही व्यवस्था आहे का नाही? सगळं सोडून परमार्थाला लागा, शक्य नाही. कायम सगळाच संसार करा, शक्य नाही. माणसाला कुठे ना कुठेतरी परमार्थाची आस आहे, परमार्थाची अपेक्षा आहे, कुठेतरी समाधान मिळवण्याची अपेक्षा आहे, कुठेतरी समर्पित होण्याची इच्छा आहे, कुणाला तरी सगळं वाहून झोकून देण्या त्याच्या ठिकाणी राहण्याची आम्हाला इच्छा आहे, कुणाला तरी काहीतरी देण्याची इच्छा आहे, कुणाकडून काहीतरी घेण्याची इच्छा आहे. चांगलं जिथं असेल तिथं कौतुक व्हावं असं वाटतं. अरे, परमार्थाचंच रूप आहे.
आमच्या अंतःकरणामध्ये समर्पणाचा भाव आहेच की नाही? आहेच आहे. वैकुंठवासी प्रातस्मरणीय मामासाहेब दांडेकर म्हणत असत, मी त्यांचं वाक्य सांगतो. मामासाहेब असं म्हणत असत, माणसाला कुठे ना कुठेतरी समर्पित व्हावं वाटतं, कुठे ना कुठेतरी काहीतरी समर्पित व्हावं, देऊन टाकावं, सगळं करावं असं वाटत असतं, कुठेतरी नम्र व्हावं, कुणाच्या तरी चरणी झुकावं असं वाटत असतं. आणि ते विनोदानं असं म्हणत असत की माणसाला कुठे ना कुठेतरी समर्पित व्हावं वाटतं, देवळातल्या देवासमोर तरी, नाही तर घरच्या देवी समोर तरी, पण घालील लोटांगण वंदीन चरण कुठंतरी करावं असं वाटतच असतं. गैर काय? भावना महत्वाची. आलंबनापेक्षा बऱ्याच वेळेला भावनेला मूल्य द्यावे लागतं. बऱ्याच वेळेला, प्रत्येक वेळेला आलंबन तेच मिळेल असं नाही. भावनेची उत्पत्ती ही कदाचित आलंबनाच्या परिवर्तनामध्ये व्यापक होऊ शकते, पण भावनेला मूल्यच नाही असं होऊ शकतच नाही ना कधीच. विचार करा. माझं वाक्य थोडं मोठं झालं, अवघड गेलं असेल आपल्याला, पण विचार करा या गोष्टीचा. आणि या दृष्टीने जर संसार आणि परमार्थ या दोन्हीच्या बद्दल आमच्या अंतःकरणामध्ये प्रेम आहे, आत्मत्व भाव आहे, तर मग आमच्या जीवनाच्या धन्यतेची व्यवस्था काय? जे पूर्णच सांसारिक आहेत, कुत्र्या मांजऱ्यासारखे, त्यांच्या धन्यतेच्या व्यवस्थेचं चिंतन आम्हाला करण्याचं कारण नाही. कुत्रा मुक्त झाला काय, न झालं काय, काय करायचंय? बरं, जे पूर्ण पारमार्थिकच आहेत ते आज ना उद्या मुक्त होतीलच, आम्हाला चिंता करायचं काय कारण आहे? पण आमच्यासारखे धड इकडं नाही धड तिकडं नाही, प्रापंचिक म्हणावं तर पूर्ण प्रापंचिक नाही, पारमार्थिक म्हणावं तर पूर्ण पारमार्थिक नाही, या दोन्हीच्या संधी भागामध्ये ज्यांचं जीवन अडकलेलं आहे, त्या तुमच्या माझ्यासारख्या सामान्य जीवाच्या धन्यतेची व्यवस्था या जगतामध्ये आहे का नाही? आणि ती व्यवस्था असावी याच्याकरता ज्ञानोबरांनी हरिपाठाची निर्मिती केली. तो हरिपाठ आपल्याला बघायचा, सगळा नाहीच. पहिला एक काय जे चरण होईल आपलं ते होईल, काही पहिला अभंग होईल तो होईल. याच्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला हे पहिल्यांदा सांगितलं. कोण आहे हरिपाठ कुणा करता? ज्ञानोबारांनी पहिल्याच अभंगामध्ये असं सांगितलं, असोनी संसारी. बस ही अपेक्षा आहे. संसारात राहणाऱ्यांबद्दलची भूमिका सांगतोय मी. संसार सोडणारे म्हणजे ज्यांना खरंच वैराग्य प्राप्त झालेलं आहे ते आज ना उद्या मुक्त होतील, त्यांची चिंता आम्हाला करायचं कारण नाही आहे. पण संसारात राहून मोक्षाची किंवा संसारात राहून आनंदाची अपेक्षा करणाऱ्यांना काही व्यवस्था आहे ना. असोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. आता कसं काय त्याचा विचार नंतर करू आपण. पण तुकोबारांनी आपल्याला हे ज्ञानोबारांनी आपल्याला हे सांगितलं, असोनी संसारी. आता त्याचा अनुबंधाच्या दृष्ट्या काय लावायचा वगैरे वगैरेचा विचार नंतर, आता मला ते सांगायचं नाहीये. पण कलियुगामध्ये नामाला महत्व दिलेलं आहे आणि या नामानच कलियुगामध्ये जीवनाची कृतार्थता होणार आहे असं सगळ्यांनी आपल्याला सांगितलंय. ते कुठं मानायचं, काय मानायचं, कशा पद्धतीनं त्याचा विचार करायचा, आपण त्याची संगती लावून घेऊ. कृते ध्यायते विष्णुम त्रेतायाम यजतो मखये द्वापारे परिचर्यायाम कलौतद हरिकीर्तनात. असं भगवान शुकाचार्यांनी परीक्षित राजाला द्वादश स्कंदामध्ये सांगितलं. प्रत्येक युगाचं एक स्वतंत्र साधन आहे, कलौतद हरिकीर्तनात. आणि त्या कलियुगाचं वर्णन करताना पुढे त्याने असं सांगितलं की कलेर दोषनिधे राजन अस्ति एको महान गुणः कीर्तना देव कृष्णस्य मुक्त संग परम व्रजेत. हे पुढे बोलले. कलियुग अनेक दोषांची खाण आहे. कलेर दोषनिधे राजन, राजन कले हे दोषनिधे. कलियुग म्हणजे दोषाची खाण आहे. पण या दोषाच्या खाणीमध्ये एक चांगला गुण आहे. अस्ति एको महान गुणः. एक गुण या कलियुगाचा फार चांगला आहे. काय चांगला गुण आहे? कीर्तना देव कृष्णस्य मुक्त संग परम व्रजेत. भगवंताच्या फक्त नामाच्या चिंतनानं आपल्याला धन्यता प्राप्त होते. हा कलियुगाचा विशेष धर्म झाला. बाकी प्रत्येक युगामध्ये कोणतं साधन करावं हा स्वतंत्र विचार आहे.
कृतयुगामध्ये ध्यान, त्रेतायुगामध्ये यज्ञयाग, द्वापार युगामध्ये सेवा आणि कलियुगामध्ये नाम. आता त्याची संगती कशी लावायची तो मुद्दा आता माझा नाहीये. ब्रह्मस्तंभ पर्यंतम सर्व मायामयम जगत सत्यम सत्यम पुनः सत्यम हरेर्नामैव केवलम. आचार्यांनी कैवल्याष्टकामध्ये केलेलं विधान, त्याचाही विचार आहे, आता बोलत नाही मी. पण ज्ञानोबराय म्हणतात हे असोनी संसारी, संसारात राहणाऱ्यांकरता ही व्यवस्था आहे. आणि संसारात राहणाऱ्यांकरता काही व्यवस्था असेल तर ती एकच आहे, हरिपाठ नित्य करा. आम्ही संसारात राहू इच्छितो, आम्हाला संसार सोडायचा नाही, आम्हाला परमात्माही हातचा सोडायचा नाही. अरे मग दोन्ही दोन्ही कसं चालेल? संसारान परमार्थ एकदम करतो म्हणजे कसं चालेल? तुकोबाराय म्हणतात नाही करतायत. संसार प्रपंच परमार्थ संपादीन दोन्ही एकही निदानी न येते असे. दोन्ही पेवावरी ठेवू जाता हात होय अपघात शरीराचा, तुका म्हणे त्यासी दोहीकडे धक्का शेवटी तो नरका माझी पडे. तुकोबारांची भाषा आहे. मग त्या दोन्हीलाही आम्हाला जर काही साधायचं असेल तर काय करता येईल? त्याच्याकरता ज्ञानोबरांनी हरिपाठाची रचना केली. कोणाकरता? असोनी संसारी, जे संसारात राहणारे लोक आहेत ना त्यांच्या करता. अर्जुनासारखा मोह झालेला नको, चांगदेवांसारखे योगी झालेले नको, अनुभवामृताच्या अधिकाऱ्याप्रमाणे ज्याला इंद्रियाला चोरून सेवन करता येतं तेही आम्ही नाही आहोत. आम्ही सांसारिक लोक आहोत. आमच्या करता काय? ज्ञानोबराय म्हणाले तुमच्या करता एकच आहे, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. आता हा हरिपाठ तुमच्या माझ्या करता ज्ञानोबरांनी सांगून ठेवला. त्या भागवताच्या चतुर्थ स्कंधामध्ये याच अर्थाचा एक विचार घेऊन गेलाय. त्याची सुरुवात अशीच आहे, ग्रहेष्वा वसताम चापी पुंसाम कुशल कर्मणाम. ग्रहेष्वा वसताम, ग्रहेषु अवसताम, घरात राहणारे जे लोक आहेत त्यांच्याकरता चाललाय. पुढं काय मदवार्ता यातया मानव वगैरे पुढे नंतर आहे, ते सगळे चतुर्थ स्कंधात आलेला विचार आहे. आता मला तो बोलून दाखवायचा नाही. पण त्याच्याने काय होतं? त्याच्याने काय होतं? न बंधाय ग्रहामतः, हे त्याचा परिणाम नंतर सांगितलाय. त्याची बंधनं सुटून जातात, तो ग्रहामध्ये राहतो पण बंधमुक्त राहतो. यालाच म्हणतात असोनी संसारी जीवे वेगू करी. तीच भूमिका आहे भागवतातली. ज्ञानोबराय तेच बोलून दाखवतात. आणि म्हणून हा हरिपाठ हा याच्याकरता आपल्याला घर सोडायचं नाहीये, याच्याकरता आपल्याला कुठं बाहेर जायचं नाहीये, याच्याकरता काही वेगळे परिश्रम करायचे नाही. न लगती सायास जावे वनांतरा. मग हरिपाठाने काय होतं? सुखे येतो घरा नारायण, तो परमात्मा स्वतःहूनच आपल्याला प्राप्त होतो. असं त्या नामाचं महात्म्य या हरिपाठामध्ये आलंय. हरिपाठामध्ये ज्ञानोबरायांनी आपल्या कल्याणाची व्यवस्था नामसंबंधानं करत असताना नामाचं स्वरूप, नामाची साधन रूपता आणि नामाची साध्य रूपता या तीन भूमिकांवरून हरी या पदाची योजना या हरिपाठाच्या 27 अभंगांमध्ये केलेली. नामाचं स्वरूपही सांगितलं, नामाची साध्य रूपताही सांगितली आणि नामाची साधन रूपताही सांगितली. नामाचं स्वरूप म्हणजे नामनामीच्या अभेदानुसार ते नाम परमात्म रूपच आहे. नाम साध्यही आहे, नाम साधनही आहे. एक तत्व नाम दृढधरी मना, तत्व म्हटलंय त्याला, साध्य. गगनाहुनी वाढ नाम आहे, गगनाहुनी वाढ व्यापक, साध्य रूपता. आणि पर्वताप्रमाणे पातक करणे वज्रलेप होणे अभक्तासी, नाही जासी भक्ती तो पतिता भक्त. किंवा पापाची कळप पळती पुढे, किंवा तेणे मुक्तिचारी साधिएल्या, किंवा पुण्याची गणना कोण करी. त्याच्याने पुण्य संपादन करता येतं. हरी 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 मंत्र हा शिवाचा म्हणती जे वाचा, तया मोक्ष. हरी हे साधन आणि मोक्ष हे साध्य. इथं नामाची साधन रूपता आहे. गगनाहुनी वाढ नाम आहे, नामाची साध्य रूपता आहे. एकतत्व नाम दृढधरी मना हे साध्य रूपता आहे, वगैरे वगैरे. या सगळ्याचा विचार आता होईल तेवढा उद्या आणि परवा या 2 सत्रामध्ये आपल्याला हा सगळा विचार करायचा आहे. आजचा दिवस उशीर सुरू झाला म्हणून एक 10-15 मिनिटं आपली जास्तीची घेतली मी.
पण हा ज्ञानोबा आहे हरिपाठ तुमच्या माझ्या कल्याणाकरता म्हणून निर्माण करून देतात। या हरिपाठामध्ये नाममहात्म्य ज्ञानोबारांनी सांगितलंय आणि या नाममहात्म्याचा विचार करत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी हे जे नाममहात्म्य आपल्या समोर आणून दिलं, या नामाचा परिणाम आपल्या जीवनावर काय होतो हे ज्ञानोबा आपल्याला सांगतात। त्याच्यामध्ये हा हरिपाठ खूप सोपा आहे, खूप सोपा आहे। ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, तू का म्हणे सोपे आहे सर्वांनी। खूप सोपा आहे हरिपाठ, सहज तोंडात बसतो, सहज म्हणता येतो। एक चरण आधीच्याने म्हटलं तर दुसरं चरण लगेच आपल्या मुखातून बाहेर पडतं, इतका हरिपाठ सोपा आहे, काहीच प्रश्न नाही। पण सोपा आहे म्हणून त्याला हलक्यात घेऊ नका। हरिपाठ सोपा आहे पण सहज नाही आहे। नाम सोपच असतो, ते नाम सोपे रे काय लागतं। पण मी तुम्हाला गंमत सांगतो, नाम सोपं आहे पण नाम सहज नाही आहे। साधं सरळ सांगतो, राम म्हणायला काहीच कष्ट लागत नाही। राम किती काय लागतं, राम म्हणायला काय लागतं मला सांगा की। राम म्हणायला काही कष्ट लागत नाहीत, पण राम म्हणण्याची बुद्धी व्हायला जन्मजन्म जावे लागतात। असं आहे, नाम सोपं आहे पण सहज नाही आहे। ते नाम आपण राम म्हटलं पाहिजे स्वतःच्या इच्छेने, हे मनात यायला वर्ष वर्ष जातात, पण देवाचं नाव तोंडात येत नाही। मरा तोंडात येतं पण राम येत नाही हो, असा इतिहास आहे आपल्याकडे। म्हणून ज्ञानोबा खूप सोपं सरळ सहज सांगतात आपल्याला। साधे साधे शब्द आहेत, शब्दाचा सरळ सरळ परिणाम आहे। फक्त एक असतं, आपण ते कोवळ्या मनानं ऐकलं पाहिजे। सूर्य उदयाला आला, आपल्या दारासमोर येऊन थांबला, पण आपण जर दारण खिडक्या घट्ट लावल्या असतील तर अंधाराचा दोष कोणाचा, आपलाच ना। तसं ज्ञानोबारांचे शब्द आलेत आमच्या हृदयापुढे येऊन थांबलेत, आम्ही हृदयाचे कप्पे बंद केले, कानाचे कप्पे बंद केले ना, आम्ही ज्ञानी नाही झालो, सुखी नाही झालो तर दोष कोणाचा, आपलाच ना। म्हणून थोडं मोकळ्या मनानं अंतःकरणाची दार उघडी करून हा जर हरिपाठ आपण म्हटला, ऐकला, त्याचं चिंतन केलं, त्याची उपासना केली, तर हाच हरिपाठ आमच्या जीवनामध्ये कोणतं सुख आणत नाही हे सांगा। सगळ्या सुखाची प्राप्ती या हरिपाठाने होते। किती मग सगळ्या हा शब्द मी फार जाणीवपूर्वक वापरतोय, मी फक्त पारमार्थिक म्हणालोच नाहीये, मी सगळ्या सुखाची असं म्हटलंय। ऐहिक पारत्रिक कोणते सुख आपण घ्या, त्याच्याकरता ज्ञानोबारांनी आपल्याला संकेत दिलेत। नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ, पुढचा शब्द काय, लक्ष्मी वल्लभ। ज्ञानोबारांना नुसता परमात्मा म्हणता आला नसता काय, लक्ष्मीचं नाव घ्यायचं काही कारण होतं काय, पण ज्ञानोबा लक्ष्मी वल्लभ म्हणून परमात्म्याचं जे अर्थी वर्णन करतात ना, तो हरिपाठ आम्हाला लक्ष्मी सह वल्लभाची प्राप्ती करून देणार आहे। ऐहिक पारत्रिक येतो अभ्युदय निश्रेयस सिद्धीस धर्म, हा या नियमाप्रमाणे अभ्युदय आणि निश्रेयस या दोन्हीची प्राप्ती करून देणारा हा हरिपाठ आहे। या हरिपाठाचा विचार आपल्याला थोडासा करायचा आहे। आज पहिला दिवस आहे, आपण उद्घाटन केलंय। उद्या आणि परवाच्या सत्रामध्ये आपण या हरिपाठाच्या पहिल्या चरणाचा किंवा जेवढा हरिपाठ आपल्याला विचारात घेता येईल तेवढाचा विचार साधारण आपल्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे। तो विचार उद्या संध्याकाळी बरोबर 8 वाजता आपण पुन्हा इथे भेटू, त्यावेळेला याची चर्चा पुढे चालू ठेवू। आत्ता मात्र इथे थांबून जाऊ। पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठला 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 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, पुंडलिक वरदे हरी।